नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, वेलकम टू समृद्धी व्लॉग. परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर वळूया आपल्या व्हिडिओकडे. आज काय बनवणार आहे मी? आज आहेत बटाट्याचे चिप्स. तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळी कामं कोणी कोणी चालू करायला घेतली आहेत ती पण मला सांगा. मी थोडी लवकरच घेतली आहेत कारण की बटाट्याचे चिप्स ज्या गोष्टींना जास्त ऊन लागत नाही ती कामं मी स्टार्ट केलेली आहेत. तर आपण वळूया व्हिडिओकडे. तर बटाटे स्टार्टिंगला तर मोठे मोठे पाहून घ्या आणि बटाट्याच्या वरची सर्व साल काढून घ्या आणि जी चिप्सची खिसणी आहे ती घ्या आणि आत्ता मी जसं खिसती आहे तसं खिसा. तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे तुम्ही बटाटे खिसू शकता, पण तरी पण तुम्हाला मी काही टिप्स सांगते ते तुम्ही फॉलो करा. जर जाड बटाट्याचे चिप्स केले तर ते पिवळे पडतात आणि पातळ केले ते मस्त पांढरे शुभ्र राहतात. आणि जेव्हा तुम्ही बटाट्याचे चिप्स बनवताय तेव्हा ते पाण्यातच खिसा, ओके, जेणेकरून ते लाल नाही होणार. त्यामुळे आपण आता हे पाण्यात खिसूयात. बघा मी किती पातळ हे केलेत. जास्त खूप पातळ पण नाही हे करायचे आणि जास्त जाड पण नाही करायचे. तर आता माझे खिसून झालेले आहेत. बघा किती पांढरे शुभ्र दिसत आहेत. आता हे 2-3 पाण्यामध्ये धुवूयात आपण आणि तुरटी ज्या पाण्यामध्ये आपण फिरवली आहे त्या पाण्यामध्ये त्याला ॲड करूया. तरी तुम्हाला मी एक चिप्स उचलून दाखवते. चिप्सचा आकार कसा आहे. चिप्स असा फोल्ड केल्यावरती तो तुटला नाही पाहिजे. असा चिप्सचा जेवढे पातळ करताल तेवढे मस्त पांढरे शुभ्र राहतात. आता हे मी 2-3 पाण्यामध्ये धुत आहे. पहा, तुम्ही पण या टिप्स फॉलो करा. व्हिडिओ पूर्ण पहा एंडपर्यंत. व्हिडिओ स्किप नका करू, जेणेकरून स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजल्या जातील. पहा मी आता हे 2-3 पाण्यामध्ये चेंज केलेले आहे चिप्स आणि बघा मी दाखवते आहे तुम्हाला एवढ्या पाण्यामध्ये तरी ते चिप्स ठेवा. किती सुंदर असे ट्रान्सपरंट चिप्स झालेले आहेत. आता मी हे पाणी घेतलं आहे, यामध्ये आपण ते चिप्स टाकूयात. पाणी उकळून घेऊयात आणि आपण ते जे चिप्सचे स्लाइस आहेत ते त्यामध्ये टाकूयात पाण्याला उकळी आल्याच्या नंतर. आणि हा खडा पहिले आपण यामध्ये फिरून घेऊयात. मोजून 6 ते 7 वेळा हा तुरटीचा खडा आपण पाण्यामध्ये फिरवून घेऊयात, जेणेकरून की चिप्स आपले मस्त पांढरे शुभ्र राहतील. कारण चिप्स खूप लवकर लाल पडतात बटाट्याचे, त्यामुळे तुरटी यामध्ये 5 ते 6 वेळा नक्की फिरवून घ्या. ही प्रोसिजर स्किप बिलकुल करू नका. आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि तुम्ही जे म्हणता ना बटाट्याचे चिप्स खूप लाल होता, पिवळे होता, त्याचं फक्त एकच आहे की तुम्ही त्या पाण्यामध्ये स्वच्छ धुत नाहीत आणि तुरटी फिरवत नाहीत. त्यामुळे तर तुरटी नक्की फिरवा. आता हे जे गरम पाणी केले मी त्यामध्ये सुद्धा तुरटी मी 5-6 वेळा फिरवून घेते आहे. त्यामध्ये तुरटी तुम्ही बिलकुलही टाकू नका, फक्त फिरवून घ्या. आणि आता चवीपुरतं मीठ टाकूयात आपण पाण्यामध्ये. पाणी थोडं प्रमाणात गरम झालं आहे, अजून उकळी यायची बाकी आहे. पाण्याला उकळी आल्याच्या नंतर ते बटाट्याचे चिप्स आहेत ते आपण यामध्ये टाकूयात. बटाट्याचे चिप्स मी 15 किलोचे बनवले आहेत, पण तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी मी सध्या हे स्टार्टिंगला 1 किलोची तुम्हाला प्रोसिजर दाखवत आहे. कारण की मी बटाट्याचे चिप्स वरती टेरेसवर बनवलेले, त्यामुळं उन्हामध्ये तो व्हिडिओ काही व्यवस्थित येत नव्हता. त्यामुळे मी हे उरलेले थोडेसे जे चिप्स होते मुद्दामून त्याचा व्हिडिओ मी खाली किचनमध्ये बनवलेला आहे तुम्हाला माहिती देण्यासाठी. कारण की वरती टेरेसवरती फार ऊन होतं तर व्हिडिओ व्यवस्थित येतच नव्हता. तर चिप्स मी 15 किलोचे बनवलेले आहेत आणि अजून मला बटाट्याची चकली पण बनवायची आहे. तर तुम्ही पण असे चिप्स बनवता का, कसे बनवता ते पण मला नक्की सांगा. आणि आता आपण चेक कसं करायचं आहे बटाट्याचे चिप्स झाले का. त्यामधली एक स्लाइस उचलायची आहे, ती पूर्ण पांढरी शुभ्र झाली का ते पाहिजे. हातातनं असं थोडंसं त्यामध्ये नख टोचल्या गेलं तर समजायचं झालं. आणि बिलकुलही चिप्स बनवताना चिप्सला झाकून ठेवू नका, जेणे की तो पूर्ण चिखल होऊन जाईल. जास्त शिजलं, ओव्हर कुक पण करू नका. हे बघा आता मी दाखवते आहे तसं. आणि ते असं फोल्ड केल्यावर तुटले पण नाही पाहिजे. मी फोल्ड करून पण दाखवेल तुम्हाला, तर समजायचं की चिप्स झालेले आहेत. पहा मी फोल्ड करून पण दाखवलेलं आहे तुम्हाला. तर आता आपण बंद करूया आणि पोहे चाळायची किंवा जी चाळणी तुमच्याकडे जीही चाळणी आहे उपलब्ध त्या चाळणीमध्ये ते आपण नितळायला टाकूया, जेणेकरून त्यातलं सगळं पाणी हे होईल, नितळून जाईल. पहा किती सुंदर असे पांढरे शुभ्र हे झालेले आहेत चिप्स. तर आता आपण टेरेसवर जाऊयात आणि चिप्स वाळवायला घेऊयात.
तर परत एकदा हाय सर्वांना, मी आली आहे टेरेसवर. इथे पहा कोण आहे, माझं पिल्लू आलेलं आहे स्कूलवरतून आणि नेहमीच ती मला मदत करायला तत्पर असते. आणि ती म्हटली मम्मी चल मी पण वाळू घालते. तिला म्हटलं बाळावरती ऊन खूप आहे. मग ती बेडशीटवरतीच बसली. मी असे हे पातळ तुम्ही पॉलिथिनवरती पण टाकू शकता, पण मी बेडशीटवर टाकले आहेत जेणेकरून काढायला इझी होतात. पहा तुम्ही किती सुंदर असे चिप्स झालेले आहेत. आणि मेन तुम्हाला एक गोष्ट सांगते, चिप्स बनवायचे म्हटले ना, बटाटे जेवढे मोठे तेवढे मोठे घ्या तुम्ही, छोटे बिलकुलही येऊ नका, कारण की ते वाळून परत त्याची साईज खूप छोटी होते आणि फोल्ड पण होतात. बघा किती मोठ्या मोठ्या स्लाईस झाल्या आहेत आणि आम्ही दोघींनी मिळून किती व्यवस्थित लावलेले आहेत. बटाट्याचे चिप्स तसेच टाकू नका, व्यवस्थित एक 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 स्लाईस वाळू घाला, जेणेकरून त्या एकमेकांना चिटकणार नाहीत, फार लवकर चिटकल्या जातात. आणि त्यानंतर एवढं सकाळपासून धावपळ केल्याच्या नंतर आम्हाला बनवायचा होता प्रोजेक्ट, जो की स्वरा दीदीचा होता. बघा स्वरा दीदीने खूप सुंदर असा प्रोजेक्ट बनवलेला आहे आणि ह्याच्यावरती केलेलं आहे, जे की आपल्याला आजकालच्या मुलांना मराठी शब्दार्थ खूप खूप कठीण आहे समजायला, त्यामुळे ते त्यांना समजायला इझी जावे त्यासाठी हा प्रयोग आहे. जे की मराठीतील काही काही जे शब्द आहेत त्या एका शब्दाचे किती अर्थ होतात, त्याला समानार्थी अजून किती शब्द आहेत, यावरती हा प्रोजेक्ट होता. बघा शेत, शिवार, असं शिवार, वावर, क्षेत्र असं आपण बोलला जातो. हा प्रोजेक्ट तुम्हाला पण आहे का? तुमच्या घरी पण हा प्रोजेक्ट तुमच्या मुलांनी केलेला आहे का, किंवा त्यांना पण सांगितलेला आहे का, हे पण सांगा. आणि असेल तर कशा प्रकारे केला आहे, जसा हा बनवला आहे तसाच बनवला आहे का, आणि हा प्रोजेक्ट तुम्हाला आवडला का, हे पण सांगा. तुम्हाला बटाट्याचे चिप्स आणि बनवलेला प्रोजेक्ट दोन्ही पण कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि मी तुम्हाला व्यवस्थित विश्लेषण करून नाही सांगू शकत आहे, तुम्ही व्यवस्थित स्वतः बघा. ज्यांचे मुलं लहान आहेत त्यांनी हे व्हिडिओ पाहून त्यांना सांगू शकता. सूर्याला अजून किती समानार्थी शब्द आहेत, डोळ्याला अजून किती आहेत बघा. सूर्याला रवी, अरुण, भास्कर, दिनकर असे आहेत. पृथ्वीला काय अजून समानार्थी शब्द आहेत, भू, वसुधा, वसुंधरा, अवनी. ओके, तर तुम्ही हे तुमच्या मुलांना सांगू पण शकता. आणि हे तुम्हाला पण माहिती आहे का, ते पण सांगा. पाण्याला कोणता समानार्थी शब्द आहे, जल. ओके, असे हे सर्व तुम्हाला कसं वाटलं, प्रोजेक्ट कसा वाटला आणि बटाट्याचे चिप्स कसे वाटले ते नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही म्हणताली सारखी काय म्हणते, कारण की तुमची प्रतिक्रिया माझ्या खूप गरजेची आहे. तर दिवसभराची कामं आटपून मी चालली आहे माझ्या मैत्रिणीकडे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. बाय, टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तर दिवसभराची कामे करून थकून आता माझ्या मैत्रिणीकडे चालली मी रिलॅक्स व्हायला, कारण आता समृद्धी दोघं पण गेले आहेत क्लासला आणि मी स्वयंपाक पण बनवून घेतलेला आहे. मग उरलेला वेळ म्हटलं थोडंसं मैत्रिणीकडे जावं आणि थोड्याशा गप्पा मारावा. तुम्ही पण असं करता का? करमत नसेल तर मैत्रिणीकडे जाता का? नक्की कमेंट्स करून सांगा. बाय, टेक केअर.